जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या डेली बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 158 डे आहे आणि आपण हार्ट थिंग अबाउट हार्ट थिंग बुकचा 8.5 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहोत. तर प्रश्न असा आहे, तुम्हाला तुमची कंपनी विकायची आहे किंवा त्याचं मोठं एम्पायर होताना बघायचं आहे. गुगलच्या सुद्धा इनिशियल डेजमध्ये त्यांना $1 बिलियन ऑफर आली होती. त्यावेळी ती खूप मोठी ऑफर होती, परंतु त्यांनी आकारली. का? कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांनी जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न त्यांना फ्युचरमध्ये मोठा एम्पायर होताना नाही बघायला म्हणजे ती कंपनी मोठी एम्पायर झाल्यावर नाही बघायला भेटणार, त्यामुळे त्यांनी ती नाकारली. सेम सिनेरिओ पॉईंट कास्ट नावाच्या कंपनी बाबतीत झाला होता. त्यांना सुद्धा ऑफर भेटली होती, त्यांनी सुद्धा ती ऑफर नाकारली. पण त्यानंतर त्यांच्या प्रोडक्टमध्ये काही चुका होत्या. त्यानंतर पॉईंट कास्ट नाव जी कंपनी होती ती डुबली. आता तुम्हाला दोन महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. तुम्ही जे स्टार्टअप ओपन केलेलं आहे, पहिला म्हणजे तुम्ही जे स्टार्टअप ओपन केलं आहे ते स्टार्टअप ते प्रोडक्ट मार्केटमध्ये त्याला म्हणजे ह्यूज डिमांड आहे का त्या सेक्टरला. सेकंड, तुम्ही फ्युचरमध्ये नंबर 1 होऊ शकता का त्या मार्केटमध्ये. जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर नक्कीच तुम्ही मोठ्या एम्पायर बनण्याचा प्रयत्न करा, कंपनी विकू नका. आणि जर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नो असतील तर डेफिनेटली तुम्ही कंपनी विकण्याचा विचार करू शकता. कारण कंपनी विकणे हे शेवटी इमोशनल डिसिजन आहे, ते तुम्हाला विचार करूनच घ्यावं लागेल. 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. पहिलं तर सकाळी 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करा. सेकंड, तुम्ही 30 डेचं एक चॅलेंज घ्या. कोणते एक चॅलेंज, बुक रीडिंग चॅलेंज, जिम चॅलेंज, रनिंग चॅलेंज, कोणते एक चॅलेंज घ्या आणि ते 30 दिवस फॉलो करण्याचा ट्राय करा. नक्कीच तुमच्या हॅबिट्समध्ये चेंज होईल आणि तुम्ही सक्सेसफुल. आणि तिसरं चॅलेंज, डेली, वीकली आणि मंथलीचे टार्गेट सेट करा. जसं उद्याचा टार्गेट तुम्ही आजच सेट करा, उद्या काय करणार आहे हे आधीच लिहून द्या. हे सक्सेसफुल लोकांचे हॅबिट्स आहेत मित्रांनो. तुम्ही सुद्धा हे फॉलो करा. नक्कीच तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल व्हाल आणि नक्कीच त्या हॅबिट्समुळे तुमच्यामध्ये बदल होईल. नक्कीच मित्रांनो, याचा खूप तुम्हाला फायदा होईल तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीमध्ये. थँक्यू.